हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज गुरुवारचा दिवस आणि मी सर्व साहित्य आणलं आणि इथं आता पूजा मांडायची आहे. तर हे सर्व साहित्य मी काढून घेतलेलं आहे पूजेचं. आणि त्याच्या आधी आपल्याला ना मस्त छान इथं मस्त छान येलो कलर लावून घ्यायचा आहे. तर मी हळद आहे ना ती लावते. आता हळद थोडी काढून घेते. काढून घेतलेली आहे आणि आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं हळदीला. आणि मी केळी वगैरे काय नाही आणल्या. पेरू आहे ना, म्हटलं पेरू पूजेला ठेवेल. तर पूजेला काय आपण आपल्या मनाने कोणतेही फ्रूट्स ठेवू शकतो आणि वाया नाही जाणार ना, म्हणून मग पेरू खाल्ले पण जातात. नंतर मस्त आता याला लावून तुम्हाला दाखवते. आणि साडी पिंक कलरची ना त्याच्यावर पडेल मी दाखवते. आणि असं ना घरच्या घरी पण तुम्ही मस्त छान असं मस्त छान देवीचं मस्त छान रूप करू शकतात हे. तर मी मस्त छान आता असं केलेलं आहे. आता चला आपण मस्त कळस मांडून घेऊया. आणि मी ना सकाळी तयारी पण करून ठेवलेली होती. तांब्या वगैरे घासून वगैरे ठेवला. आता पाणी भरून घेते याच्यामध्ये स्वच्छ. तर आता मी ना तांब्याला स्वस्तिक काढून घेत आहे आणि कुंकाने स्वस्तिक काढून घ्यायचं मस्त. आणि तेच सर्व तयारी माझी सकाळपासूनची लगबग. सकाळी सर्व मी क्लिनिंगचं तर करून गेले होते. सर्व लादी पुसून गेली होती. किचन ओटा तर रात्री क्लीन केलेला. म्हणजे सर्व गोष्टी मी आवरून गेले. म्हणजे जेणेकरून म्हटलं आल्यावर पूजा मांडून आपल्याला पोथी वाचता येईल ना, तर त्याच्यासाठी मग असं केलं. आणि शाळा परत ह्या गोष्टी मॅनेज करणं खूप कधी कधी अवघड जातं. पण आपण जर सर्व गोष्टी नियोजन केल्या ना तर त्या होतात. पण मग आणि नाही केलं ना तर मनात राहतं की अरे असं राहिलं तसं राहिलं. पण मग ही गोष्ट करून घेतली. पाहिलं तुम्ही नारळाचं सुकलं आहे ते मस्त छान. आता मी चला मांडून घेते पाठ. तर सर्व साहित्य काढून ठेवलं होतं ना, मग आता मी पाठ मांडून घेते. इथं देवाऱ्यासमोरच पाठ मांडते. तर हॉलमध्ये नको म्हटलं, मुलं सारखे ये जा करतात ना, त्याच्यामुळे मग आपलं इथंच करते मी. तर सर्व तयारी इथं माझी ऑलमोस्ट मी सर्व काढून घेतलं. मला जे जे साहित्य लागतं ते. आणि तेच माझी धावपळ चालू होती. आणि मस्त छान आता पूजा मी मांडून घेणार आहे. आणि खूप छान मस्त. आणि आज गुरुवारचा देवीला आवडणारा येल्लो रंग गुरुवारचा. मग मी मस्त गुरुवारच्या दिवशी आता जे आहे ना आसन येलो कलरचंच कापड आथरलेलं आहे. नवकोरो होतं. तर इथं मस्त छान आता इथं कळस मांडून घेते आहे. आणि पोथी वाचून घेणार मस्त छान. आणि मी ह्यावेळेस आहे ना हार पण जो आणलेला होता ना देवांसाठी जो हार मोत्यांचा, तो सुद्धा मी आता देवीला घालणार आहे. आणि मंगळसूत्र जे देवीसाठी खास मी ठेवलेलं आहे, दरवेळेस ते देवीलाच घालत असते. तर ते मंगळसूत्र मी घालून घेणार आहे. या सर्व पूजा मांडते आणि मग तुम्हाला पण दाखवते आणि पटकन पूजा करून घेणार. तर इतकं सुंदर हा हार भेटला ना, मग हा हार मस्त छान मी देवांसाठीच म्हणजे काही पूजा वगैरे राहते ना आपली, तर त्याच्यासाठी मी घेतलेला होता. तर आज तो मी काढला आणि आजच पहिल्यांदा मी घातलं आहे तिथं. तर म्हटलं चला आज काढूया. आणि मंगळसूत्रसुद्धा हे नवच आहे. तर हे सुद्धा मी देवीला दरवेळेस घालत असते. तर देवीसाठीच हे सर्व दागिने मी ठेवलेले आहे. स्पेशली दागिने देवीचे वेगवेगळे ठेवते मी.
तर इथं छान मस्त आता हार आणलेला होता. हे सर्व मी येता स्कूलमधून ना सर्व साहित्य घेऊन आलेले आणि म्हटलं चला. आणि मस्त छान गुलाबाचं एक फूल मस्त देवीसाठी, देवीला आवडतं येल्लो कलरचे फुलं. तर हे सर्व आता पूजा मी मांडते आणि पूजा करून घेते. चला मग. पाहिली मी पूजा. आता जस्ट पूजा माझी झाली आणि मस्त छान पोथी वगैरे वाचले, सर्व पूजा झाली आणि खूप भारी वाटते, मस्त छान फ्रेश. चला आता मला ना पटकन बाकीचं चेंज करेल आणि बाकीचं मग आवरेल घरातलं सर्व. चला बोलते नंतर तुमच्यासोबत. तर मग लगेच मी म्हटलं चला चिप्स आणि थोडेसे चकला बटाट्याच्या साबुदाण्याच्या चकला आहे ना त्या तळून घेते. मुलांना पण आवडतात, तर मग आद्विकला पण आवडतात. चला म्हटलं तळून घेऊ. तर इथं मस्त छान आता तळून घेते मी. तर मला पण म्हटलं चला मी थोडं खाऊन घेते. सकाळपासून आहे ना मी काहीच नाही खाल्लं आणि म्हटलं आता पूजा मांडल्याशिवाय नाही मी काही खात पण नसते. आणि म्हणून मग पूजा वगैरे झाले, पोथी वाचून झाली. मग आता तळून ते मुलांना पण मग खायला होईल. तर हेच सर्व चाललं माझं. आणि रात्रीच्या जेवणाची तयारी पण रात्री करेल आणि काय काय मी बनवणार आहे तुम्हाला नक्की दाखवेनच मी तसं. चला आता हे पटकन तळून घेते आणि मग नंतर तुमच्याशी बोलते. चला मग. तळलेले आहे आणि चकल्या पण आधीतले आवडतात म्हणून मग हेच तळून घेतल्या. तर प्लेन चिप्स वगैरे खाते कारण की मी काहीच नाही खाल्लं. नंतर मग चहा वगैरे घेईल. मग नंतर मग स्वयंपाकाचं राहील, नैवेद्य वगैरे काय बनवायचं त्याचं राहील. तर चला मी तर थोडंसं खाते प्लेन चिप्स आणि नंतर बोलते.
स्वयंपाकाला घेतलेला आहे. तर स्वयंपाकामध्ये काय करणार आहे, वरण भात, भाजी, वांग्याची भाजी, चपाती आणि त्याच्यानंतर गाजरचा हलवा. तर इथं मी गाजर आहे ना मस्त वॉश करून ठेवलेले आहे. तर वॉश वगैरे केले त्यांना व्यवस्थित. त्याच्यानंतर मग वांगे पण ही चिरून ठेवले मी वांगे. त्याच्यानंतर वरण शिजवलेलं आहे आणि चॉपिंग करून ठेवलेली आहे. चॉपिंग पण झालेली आहे. तर पटकन आता मी करायला सुरू करते. आणि इकडं मी तांदूळ पण काढून ठेवले करायचं. तो आधी लावून देते आणि मग बाकीचं पटकन करायला घेते. फोडण्या वगैरे देऊन देते, मग पोळ्या करून घेते पटकन. चला, तर इथं आता पटकन मी स्वयंपाक करून घेते आणि काही वेळ नाही लागणार. आता इकडं भाजी, इकडं माझं मी तर वरण झालेलं होतं, फोडणी द्यायची आहे. आणि इकडं परत वांग्याची भाजी आणि वरण. तर तिन्ही गॅसवरती ना मी पटकन हे करून घेते. आणि तोपर्यंत ना मग मी कणिक पण मळून ठेवेल थोडंसं. तर असं पटकन स्वयंपाक होतं. मला फक्त अर्धा तास लागेल ह्या स्वयंपाकाला. आणि त्याच्यानंतर मग लास्टला मी गाजरचा हलवा बनवणार आहे. तर पटकन आधी वरण भात भाजी पोळी हे बनवून घेते, नंतर गाजरचा हलवा बनवेल, तुमच्यासोबत शेअर करेलच. एकदम सिंपल पद्धतीने पण इतका टेस्टी होतो ना, पटकन होतो. आणि मी तुम्हाला दाखवेल माझ्या पद्धत गाजरचा हलवा बनवण्याची तर इथं मस्त छान आता वरणाला पण फोडणी देऊन देते. तर स्वयंपाकाला ना मला काही टाईम लागत नाही. एकदा घेतला ना मी पटापट स्वयंपाक करून घेते. फक्त ऑलमोस्ट तयारी करून ठेवली ना मग पटकन होतो. तर मी अशीच तयारी करून ठेवते. मग वेळ राहिला ना तेवढे चॉपिंग वगैरे करून ठेवणं, भाज्यांचं नाही का, म्हणजे सर्व गोष्टी आपल्याला काय काय लागतं ते सर्व काढून ठेवणं, ह्या गोष्टी केल्या ना पटापट आपला स्वयंपाक होतं वेळ न लागता. तर इथे छान मस्त आता पटापट. आणि माझ्या फोडण्या एकदम कडक असतात, ठसका लागतो एकदम, अशा कडक फोडण्या देते मी. आणि लहानपणापासून म्हणजे सवय, मी जेव्हा करायचे ना स्वयंपाक अशी माझ्याकडून ना कडकच फोडणी होते. आणि पण टेस्ट खूप येते छान. अशी कडक फोडणी दिली ना खरंच भाज्यांना खूप टेस्ट येते. तर अशा प्रकारे माझा स्वयंपाक असतो. आणि एकदम पटापट सर्व गोष्टी होऊन जातात. आता इथं तिन्ही गॅसवरती मस्त छान आता सर्व गोष्टी होईल आणि माझं स्वयंपाक असं लवकर होऊन जातो. आणि गरमागरम संध्याकाळच्या बरोबर जेवणाच्या अर्धा तास आधी मी स्वयंपाक करत असते, म्हणजे जेणेकरून गरमागरम खाता येतं. आणि थंडीचे दिवस राहिले ना तर गरमच जेवण छान मस्त वाटतं खायला आणि टेस्ट पण लागते. तर दिवसभर कसं आपलं कामं असतं जॉबचं वगैरे, आपण घरी नसतो, मग थंड खावं लागतं. त्याच्यामुळे ना रात्रीचं तरी एक वेळेस जेवण छान मस्त गरमागरम खावं आणि मुलांना पण खाऊ घालावं. मुलं पण आवडीने खातात असं जेवण. तर मग मी इथं आता पटकन इथं फोडणी देऊन घेतली वरणाला. इकडे भात होतोय आणि इथं वांगे चिरून ठेवलेले होते मी. तर आता वांग्याला मस्त छान फोडणी देते, मस्त मसाल्याचे वांगे बनवते अशी छान. आणि ताजे वांगे राहिले ना तर खूप भारी लागतात, म्हणून म्हटलं आता बनवून टाकू. नाही तर ते कसं जास्त दिवस काळे पडतात नाही, म्हणून मग बाबांनी आणलेले होते ना त्या दिवशी मी थोडे बनवले आणि आता थोडेसे उरलेले होते. तर चला म्हटलं आज बनवून टाकू. तर मग ते बनवून घेते. आणि मला आवडतात वांगे. आणि गावाकडचे स्पेशली हिरव्या कलरचे वांगे काटेरी छान मस्त टेस्ट पण देते. आणि इथं काय होतं आपल्याकडं जांभळ्या कलरचेच वांगे भेटतात आणि ते चव पण लागत नाही इतकं, म्हणून मी इथं खूप कमी प्रमाणात वांगे खाते पुण्यामध्ये. तर मग खाले तर गावाकडचे वांगे जर गेले आणले कोणी तर आपण नाही का तेव्हा मी खाते. पुण्यामध्ये शक्यतो वांगे मी खूप कमी करते. तर गावाकडच्या आमच्या भाज्या खूप चालू असतात. कधी ना बाबांची चक्कर आहे तसं राहते, महिन्यातून 1.5 महिन्यातून चक्कर राहते. मग बाबांना खूप भाजीपाला घेऊन येतात आणि त्यांना माहिती मला काय काय आवडतं ना त्या गोष्टी घेऊन येतात. इवन ताकसुद्धा घेऊन आलेले होते आणि इतकी भारी नंतर कढी लागते. तर मी आता केली होती त्या इतकं भारी झाली होती ना. तर अजून एका दिवशी मी करेल मस्त छान कढी खिचडी असं करेल बेत. तर आजच करायचं होतं आणि आज ऐन टायमाला मग म्हटलं चला आज गुरुवार आहे ना स्पेशल थाळी बनवू आपण आणि नैवेद्य पण आपल्याला दाखवायचंच आहे देवीला. त्याच्यामुळे मग हे स्वयंपाक मी बनवत आहे. स्वयंपाक झाला आता मी मस्त गाजरचा हलवा बनवत आहे. तर चला गाजरचा हलवा बनवून घेते आणि तुम्हाला पण दाखवते. किसून झालेले आहे, मस्त तूप घालणार, खूप जास्तीचं तूप मस्त छान करणार आहे. तर इथं आता आपण पॅन गरम करत ठेवू. 2 चमचे घालून घेऊ आपण. तुपामध्येच आपल्याला गाजर टाकून घ्यायचे आहे.
तर तुपामध्ये आपल्याला गाजर मस्त छान परतवून घ्यायचं आहे आणि घरचं आता आईने त्यांनी तूप पाठवलं होतं ना, 1 किलो तूप पाठवलं होतं. तर त्या तुपामध्येच मी आता मस्त हलवा बनवून घेत आहे आणि खूप छान होतो, खूप मस्त टेस्टी होतो. तर आता पटकन याला परतवते आणि याच्यामध्ये काय काय टाकते आणि तुम्हाला दाखवते. चला मग. तर आपल्याला किती साखर हवी ना, चवीनुसार साखर घालून घ्या. मुलांना जसं आपल्या आवडतं तसं, एवढं गोड पण नाही आणि फिकं पण नाही करायचं, मस्त मीडियम. आणि दूध घालून घ्या, करून घ्यायचं आहे पहिल्यांदा. तर आणि कमी एकदम आता कमी गॅसवर आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. छान असतं. याला मस्त मी आता झाकून देईल. आता मी ना नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला, तर ताट करून घेते. मस्त छान असा गाजरचा हलवा आणि त्याच्यानंतर ना वेलची ना तुम्ही नंतर घाला गरमागरम, वेलची पावडर, काजू बदाम ड्रायफ्रूट तुम्हाला जे घालायचे ते तुम्ही. बरं. तसं वांगे बटाट्याची भाजी केलेली आहे. चपाती. तूप टाकणार आहे का वरणात? आणि आपण थोडंसं तूप वरती वरणात टाकून देऊ. तर आपली अशी छान डिश तयार झालेली आहे. आता नैवेद्य दाखवते तुम्हाला, एकदा दाखवते मी. ताट तयार झालेला आहे. गुरुवार स्पेशल थाळी, मस्त तूप घातलेलं आहे वरणात मस्त. चला आता देवाला दाखवून देते. जेवण झाले आणि मी आता भांडे वगैरे किचन आवरायचं बाकी आहे. तर आता जस्ट जेवण झालं आमचं आणि मस्त छान. आद्विकला आता हलवा खूप आवडला. आद्वी सांग बरं, तुला कसं हलवा आवडला गाजरचा? कसं होता? टेस्टी. दीदीला आवडला का दीदी? नंबर 1 झालेला. हां, तर मस्त छान जेवण झालं ना. आद्विकने पण खाल्ला मस्त 2ला घेऊन. तर चला हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर हा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त